लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत। अशात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे काही नेते शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे। सोलापूरचे मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत, अशी माहिती विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे। यामुळे माढा मतदारसंघामध्ये भाजपची अवघड परिस्थिती पाहायला मिळणार आहे। विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे। माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील यांना भाजपकडून उमेदवारी न दिल्यानं ते नाराज होते। त्यांनी प्रचारास सुरुवात केली होती, मात्र धैर्यशील एकतर अपक्ष लढतील अशी चर्चा होती। मात्र आता धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। यामुळे ते तुतारी चिन्हावर उमेदवारी लढणार असल्याच्या चर्चा आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून रणजितसिंह हे भाजपमध्येच राहणार आहेत, तर इतर मोहिते पाटील परिवार शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं म्हणालेले आहे। मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये मोठी लढत होणार आहे। ही लढत तुल्यबळ होणार असल्याची शक्यता आहे। मोहिते पाटील यांनी मागील लोकसभेमध्ये 1 लाखांहून अधिक मताधिक्य दिलं होतं। यामुळे मोहिते पाटील यांची देखील मोठी ताकद आहे। तर दुसरीकडे रणजितसिंह यांच्याकडे माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा, मानखटाव तालुक्याचे आमदार आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे धैर्यशील नाराज झाले। यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तुतारी, फक्त आम्ही काय का बसतो की पवार साहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय, त्यांनी होय म्हटल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे। म्हणून धैर्यशील भयासुद्धा बसला आहे। तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार साहेबांसमोर, म्हणून थांबतो ते धैर्यशील भया पण नाही। शांतता तर आहे, वादळ आधीच झालं। आता कसं आहे की सुनामी आली BJPच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये। आता काय म्हणजे का रणजितदादा भेटतोय फडणवीस साहेबांनी एवढं त्यांना रणजितदादा सहकार्य केलं, एवढं हे केलं, त्यांना कसं डावलायचं, त्याला असा प्रश्न पडला, नैतिक प्रश्न पडला। पण आम्ही काय फडणवीस साहेबाला ओळखत पण नाही, म्हणजे आम्हाला ओळखत नाहीत। त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही, राष्ट्रवादीचं पण नव्हतो, BJPचं पण नाही, आणखी कुठल्याच पक्ष नाही। आमचा पक्ष फक्त विजयदादा। आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा, संपूर्ण मतदारसंघाचा। ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही। आमचे कार्यकर्ते कोणीसुद्धा कमळाचं नाव काढत नाही, सगळे तुतारी वाजवा म्हणतात आणि ती तुतारी आम्ही वाजवणारच आहे। मला माहीत असतं तुम्ही इथं येणार आहे, आधीच इथं दाभार तुताऱ्यानं नोबा केल्या असं आणि वाजवल्या असं तुमच्यासमोर।